डॉक्टर नेहा जाधव, मी कोल्हापूरचीच आहे. शतयशी फॅमिलीशी ओळख मला गेल्या 1 वर्षापूर्वी झाली. आम्ही शतयशी फॅमिलीमध्ये आलो ते माझं आणि माझ्या मुलाचं वाढलेलं वजन यासाठी. आम्ही जॉईन झालो, मॅरेथॉनमध्ये भाग घेतला आणि पहिल्या 40 दिवसात मी माझं 10 किलोचं फॅट लॉस आणि माझ्या मुलाने जवळ-जवळ 15 किलोचं फॅट लॉस केला. आणि त्याच्यानंतर पण पुढे आम्ही वेट लॉसमध्ये आहोतच अजूनपर्यंत आणि स्वतःच्या हेल्थवर काम करत आहोत. तर मला आज आपला टॉपिक आहे की आपली मुलं ही आपला सगळ्यात सगळ्यात मोठी संपत्ती असते आणि त्यांच्यावर आपलं स्वतःवर पण एवढं प्रेम नसतं तेवढं आपल्या मुलांवर प्रेम असतं. म्हणून आपल्या मुलांची काळजी, आपल्या मुलांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची हे आपण आत्तापासूनच ठरवलं पाहिजे आणि त्यांच्यावर काम केलं पाहिजे. आज महाराष्ट्र दिन आहे. महाराष्ट्राची किंवा जगाची म्हणा, कुठल्याही देशाची म्हणा, हे जे भविष्य आहे पुढचं ते कुणावर अवलंबून असते. तर आत्ता जी किशोर अवस्थेत मुलं आहेत किंवा आत्ता जी बाल्यावस्थेत मुलं आहेत त्यांच्यावरच आपल्या देशाचं, आपल्या राष्ट्राचं, आपल्या जगाचं पूर्ण आयुष्य किंवा जगाचं जे बॅलन्स आहे तो त्यांच्यावरच अवलंबून असतो. ते जर हेल्दी नसतील तर आपला देश सुद्धा अनहेल्दी होणार आहे पुढे जाऊन. म्हणजे अजून एक समजा आत्ताच मुलांची तब्येत चांगली नसेल, आता जर त्यांची पूर्ण हेल्थ चांगली नसेल तर अजून 20 वर्षांनी जर ती जेव्हा तारुण्यावस्थेत जातील किंवा ती जेव्हा प्रौढावस्थेत जातील तेव्हा त्यांची काम करण्याची कॅपॅसिटी किंवा त्यांची हेल्थ इश्यूज जर वाढायला लागले तर आपल्या देशाची पण अर्थव्यवस्था विस्कळीत होऊ शकते. हा सगळ्यात मोठा इश्यू आहे. आता आपण आत्ताच बघतोय की आत्ता लोकांमध्ये बीपी, थायरॉइड, शुगर ह्या सगळ्या गोष्टी आत्ता इतक्या वाढत चालल्यात. तर मग आपण आत्तापासूनच आपल्या मुलांवर काम केलं तर पुढे जाऊन आपला देश सुद्धा, आपला महाराष्ट्र सुद्धा हेल्दी होणार आहे. तर आज आपण बघणार आहोत किशोर अवस्थेमध्ये आपल्या जी आहेत मुलं तर त्यांच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. ह्या ज्या सगळ्या आपल्या जीवनाच्या अवस्था आहेत, बाल अवस्था आहे, किशोर अवस्था आहे, तरुण अवस्था, प्रौढ अवस्था आणि वृद्धावस्था. अशा अवस्था आहेत हे आपल्याला माहितीच आहे. तर सगळ्यात महत्वाची अवस्था कुठली आहे तर किशोरावस्था. किशोरावस्था सगळ्यात महत्वाची का? तर शारीरिक, मानसिक, सामाजिक, भावनिक ह्या सर्वच बाबतीत वेगाने उलथापालथ घडण्याचं वय म्हणजेच किशोरावस्था. ही अवस्था म्हणूनच सगळ्यात महत्वाची आहे. दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे. असंच काहीसं असतं ह्या किशोरावस्थेमध्ये. पूर्वी बघा, किशोरावस्था ही वयाच्या 10 म्हणजे 12 ते 14 ह्या वर्ष मुलींमध्ये आणि 14 वर्षापासून पुढे 18 वर्षापर्यंत मुलांमध्ये दिसून यायची. परंतु सध्याची बदललेली जीवनशैली आहे, आहार विहारामध्ये झालेले बदल आहेत, वातावरणातले झालेले प्रदूषण आहे. ह्या सर्वांच्या बदलामुळे ना मुलींमध्ये सध्या 9व्या ते 10व्या वर्षीच हे किशोर वयास दिसून येतं आणि मुलांमध्ये तर 10-11 वर्षापासूनच किशोरावस्था सुरू होते. याचे बदल दिसून येतात. तर ह्या वयात ना शारीरिक शरीरात वेगवेगळी संप्रेरक म्हणजे हार्मोन्स सिक्रेट व्हायला सुरुवात होते आणि त्या हार्मोन्समुळेच मुला-मुलींमध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक बदल दिसून येतात. आता शारीरिक बदलांमध्ये मुलींमध्ये स्तनांची वाढ आहे म्हणा, जननेंद्रिय, काखेंमध्ये केसांची वाढ आहे, उंचीमध्ये वाढ आहे, चेहऱ्यांमध्ये पिंपल्स येणे, नितंब, कंबर याच्या साईज मध्ये वाढ होणे या वयातच सुरू होते आणि पाळीची सुरुवात ही ह्याच वयात सुरू होते, ह्याच अवस्थेमध्ये सुरुवात होते. थोडेसं वजन वाढ होणे, स्किन वरती ग्लो येणं, केस वाढणे ह्या एक वेगळं चैतन्य असतं ह्या अवस्थेमध्ये. आणि मुलांमध्ये सुद्धा बघा वजन वाढणं, उंची वाढणं, अचानक उंची वाढणं, अंडकोश आहे, जननेंद्रिय आहे यांची वाढ होणं, काखेत, मिशी, दाढी, मिसरूट फुटते म्हणते ना ते ह्याच वयामध्ये होते. स्वरयंत्रामध्ये वाढ होऊन आवाजामध्ये बदल व्हायला लागतो. चेहऱ्यावर, मानेवर मुरम यायला लागतात. आता हे शरीराबरोबरच ना मानसिक आणि भावनिक बदल सुद्धा सगळ्यात जास्त बदल हे ह्या वयातच दिसून येतात. नेहमी त्यांना प्रश्न पडत असतात की मोठी माणसं असं का वागतात? आपल्याला मनासारखं का वागू देत नाही? आपल्याला जे करायचं आहे ते त्यांना का पटत नाही? आई वडील आपल्याला तू लहान आहेस अजून मोठा झाला नाहीस असं सारखं का म्हणत असतात? म्हणूनच म्हणजे बाल्यावस्थामध्ये असताना पालकांबरोबरची जी भावनिक जवळीक असते ना ती हळूहळू ह्या वयामध्ये कमी व्हायला लागते. कारण मोठ्या लोकांची व्यक्त लवकर ही मुलं होत नाहीत. किंबहुना काय होते की मोठ्यांच्या जे मतभेद सुरू होतात ना छोटे छोटे
त्यामुळे ही मुलं ना ह्या वयेमध्ये थोडीशी दुरावल्यासारखी होतात. कमी बोलतात, गोष्टी शेअर करत नाहीत. त्यांच्या मित्र-मैत्रिणींच्या सहवासात रमतात. मित्र-मैत्रिणींच्या सवयी, त्यांच्या गोष्टी त्यांना आवडायला लागतात आणि पालकांचे सततचे सल्ले त्यांना नको असतात. म्हणजे केवळ एखादं कुतूहल किंवा आकर्षण म्हणून एखादं व्यसनही त्यांना या वयात लागू शकते. मुलां-मुलींमध्ये एकमेकांचं आकर्षण वाटून भावनिक गुंतवणूक सुद्धा होऊ लागते. आता मुलं वयात येतात, त्यांच्या वागण्यात हे जे बदल होतात ना, त्यांच्या स्वभावात बदल होतात, वागण्यात बदल होतात, हे पालकांनी समजून घ्यायला पाहिजे. कारण हे सगळे हार्मोनल चेंजेस आहेत आणि ह्या वयातच जर आपण त्यांना सपोर्ट नाही दिला, भावनिक सपोर्ट नाही दिला, तर कदाचित त्यांच्या स्वभावामध्ये कायमस्वरूपी चेंज येऊ शकतो. म्हणजे कसं अशा वेळेला साधारणतः ह्या वयात ना, थोडंसं पालकांचं न ऐकणं, थोडासा हट्टी स्वभाव, ह्याच्यामुळे पालकांना आपल्याला वाटते, की आपली मुलं बिघडत आहेत. त्यांच्यामध्ये असे चेंजेस होतात. मग ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्याच्याकडे आपण त्या दृष्टीने बघितलं पाहिजे, की त्यांच्यात हार्मोन चेंजेस झाल्यामुळे ह्या गोष्टी आहेत. तर त्यांना एक छोटंसं वेगळ्या अँगलने हँडल करणं, हे पालकांना जमलं पाहिजे. तर ह्या वयात मुलं सुद्धा बघा, खाण्यापिण्याच्या बाबतीत ह्या मुलं-मुली एवढी चूझी असतात ना, घरचं त्यांना अजिबात नको असते. बाहेरचं फास्ट फूड आहे, जंक फूड आहे, यांच्याकडेच त्यांना लक्ष असते. वयात येणाऱ्या मुली बघा, स्वतःचे कपडे, स्वतःचे लुक्स, स्वतःचं नटणं-सवरणं याच्याकडे जास्त त्यांचं लक्ष असते. म्हणजे हेल्थकडे लक्ष नसते. पण किती छान दिसू, किती छान कपडे घालू यांच्याकडे त्याचं जास्त लक्ष. सोशल मीडिया, मोबाईल, टीव्ही यांचा अतिवापर याच्यामुळे सुद्धा त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये फरक दिसून येतोय. म्हणजे लवकर मॅच्युरिटी जी येते ना, ते ह्या सोशल मीडियामुळे येत असते. बरीच मुलं असतात ना, ही ओव्हर कॉन्फिडन्स असतात. म्हणजे की मी हे काहीही करू शकतो. मला काही अशक्य नाहीये. मी काहीही करू शकतो. ही बरीच मुलं ही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये येतात. पण काही वेळेला ना, घरचे काही प्रॉब्लेम्स असतील, फायनान्शियल किंवा कौटुंबिक काही प्रॉब्लेम असतील, तर काही वेळा ह्याच वयामध्ये मुलं डिप्रेशनमध्ये सुद्धा जाऊ शकतात. अभ्यासात मागे पडतात. स्वतःला, दुसऱ्या मुला-मुलींशी या दिसण्याशी, त्यांच्या वागणुकीशी, त्यांच्या फायनान्शियल म्हणजे आर्थिक गोष्टींशी तुलना करून ही मुलं नंतर इन्फिरिटी कॉम्प्लेक्समध्ये सुद्धा जाऊ शकतात. आता किशोरवयीन मुलींमध्ये हे मुलांमध्ये सगळ्यांमध्येच आढळून येते. मग मुलींमध्ये साधारणतः शारीरिकदृष्ट्या पण अनेक तक्रारी जाणवायला लागतात ह्या वयामध्येच. याच वयात तुम्हाला मी सांगितलं, की मासिक पाळीची सुरुवात होते. मुळातच मासिक पाळी ही ला सामोरी जाण्यासाठी मुली ह्या मानसिकदृष्ट्या तयार करणे मुलींना अगोदरच हे खूप गरजेचं असते. म्हणूनच मासिक पाळी ही का आहे? ह्याच्यामुळे शरीरात काय-काय बदल होतात? ह्या सगळ्या गोष्टी ना, पुढे जाऊन त्याचा काय आपल्याला उपयोग आहे? ह्या सगळ्या गोष्टी आयांनी त्यांना आपल्याला पूर्वकल्पना दिली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर ते आता शाळांमध्ये वगैरे कॉलेजेसमध्ये ह्या सगळ्या गोष्टी शारीरिक शिक्षण हे अगोदरच दिलं जाते. पण घरातून सुद्धा आयांनी ह्या सगळ्या गोष्टी दिल्या पाहिजेत. मुलींमध्ये सर्वात कॉमनली आढळणारी समस्या, तर थोडं समस्यांबद्दल बोलूया, की ह्या वयांमध्ये काय-काय समस्या दिसून येऊ शकतात. तर सगळ्यात महत्त्वाच्या आहेत, की पाळीच्या संदर्भातल्या मुलींना आढळणाऱ्या समस्या. सगळ्यात कॉमन आहेत. सगळ्यात पहिली आहे ती अनियमित मासिक पाळी. म्हणजे साधारण आपल्याला दर महिन्याला 28-30 दिवसांनी मासिक पाळी यायला पाहिजे. पण काही मुलींमध्ये म्हणजे जेव्हा सुरुवातच होते किंवा मिनारकी त्यावेळेला ना बऱ्याच मुलींमध्ये 15-15 दिवसांनी पाळी येईल किंवा 2-3 महिन्यानंतर पाळी येईल. अशा वेळेला बऱ्याच मुलींना कसं होते काय-काय वेळेला, की एकदा येते आणि पाळी आणि 5-5, 6-6 महिने येतच नाही, असं पण होऊ शकतं. तर अशा वेळेला डॉक्टरांचा सल्ला घेणे किंवा त्यांच्या आरोग्याविषयी इतर काही तक्रारी आहेत का? हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. बऱ्याच मुलींना अति रक्तस्राव म्हणजे पाळीच्या वेळेला काही मुलींमध्ये खूप ब्लीडिंग व्हायला लागते सुरुवातीलाच. जे 3-4 दिवस ब्लीडिंग नॉर्मली व्हायला पाहिजे, त्याचं प्रमाणच जास्त असते. 3-4 दिवस पण होतंय, पण ते सुद्धा नॉर्मली प्रमाण त्याचे जास्त होते. काही-काही वेळेला 5 दिवसांपेक्षा जास्त किंवा प्रत्येक दिवसाला सुद्धा अतिप्रमाणात ब्लीडिंग होत असते. अशा वेळेला सुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं, तर शरीरामध्ये एचबीचं प्रमाण कमी होऊन शरीरात अॅनिमिया म्हणजे रक्तक्षयासारखा धोका संभवू शकतो आणि पुढे जाऊन शरीरातलं रक्त कमी झाल्यामुळे पुढे जाऊन त्याच्या एकंदरीत वाढीवर परिणाम होऊ शकतो. पाळीच्या वेळेला पोटात खूप दुखणे, ही सुद्धा सध्या कॉमनली आढळणारी समस्या आहे. थोडंफार दुखणं हे कॉमन आहे. पण असह्य पोटदुखी ही सुद्धा काळजी करण्यासारखी आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा वैद्यकीय
सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. तसंच व्हाईट डिस्चार्ज, ज्याला आपण पांढऱ्या अंगावरून जाणं, हे सुद्धा गोष्टी ह्याच वयामध्ये सुरुवात होतात. बऱ्याच मुली सांगत नाहीत, पण ह्या गोष्टी शेअर केल्या गेल्या पाहिजेत. ह्याच्यामुळे आतमध्ये जर युटरस आहे, आपले जे जननेंद्रिय आहे, त्याच्यात काहीही फंगल इन्फेक्शन होणं, कोणतंही बॅक्टेरियल इन्फेक्शन होणं, ह्याच्यामुळे हे व्हाईट डिस्चार्ज होत असते. त्यात कंबर दुखणे, पोट दुखणे, अशी सगळी लक्षणं दिसत असतात. हार्मोनल इम्बॅलन्समुळे चेहऱ्यावर मुरुमं येणं, केस गळणं, केस पांढरे होणं, नखांची वाढ न होणे, नखं तुटणे, ह्या सगळ्या गोष्टी ही सगळं दिसून येतात. लवकर पाळी येणे, बऱ्याच मुलींमध्ये, आता मी मगाशी सांगितलं तुम्हाला, की लवकर पिरियड्स यायला येतात, लवकर मुलींमध्ये कौमार्यावस्था यायला लागली. तर त्याचं कारण काय आहे? तर हे आत्ता जे आपण जंक फूड खातोय किंवा जे वातावरणातलं प्रदूषण आहे, त्याच्यामुळे पूर्ण हार्मोन इम्बॅलन्स झाल्यामुळे मुलींचं पिरियड्स आहेत ते लवकर यायला लागले आहेत. सध्या फास्ट फूड, बेकरी प्रोडक्ट्स, तळलेले पदार्थ, स्ट्रीट फूड ह्याचा मुलांमुलींमध्ये एवढं क्रेज आहे. शाळा कॉलेजमध्ये जाणारी मुलं बघा, सर्रास खाऊ गल्ल्यांमध्ये गर्दी करताना दिसतात. मग यातून पोषण मूल्य कमी आणि फक्त बॅड फॅट वाढवणारे अन्नपदार्थच त्यांच्या आहारामध्ये येत जातात. शिवाय व्यायामाचा अभाव आहेच. दिवसभर टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युटर्स याच्याबरोबर याच्या पुढे समोर बसणारी मुलं ही शारीरिक हालचालींकडे दुर्लक्ष करत असतात. आता ते त्यांचा सुद्धा दोष नाही सोडा. अ, अभ्यास आहे, पुढे ट्युशन्स आहेत, शाळा कॉलेजेस मधून त्यांना वेळच नाही अभ्यासांमुळे. त्याच्यामुळे पुढे जाऊन लठ्ठपणा, पीसीओएस सारख्या समस्या सुरू होतात. आणि यातूनच पुढे जाऊन इन्फर्टिलिटी म्हणजेच मुलं न होण्यासारख्या गंभीर परिणामांना मुलींना तोंड द्यायला लागते. आता आहारात योग्य पोषण मूल्यांचा अभाव बऱ्याच मुलींमध्ये B12, व्हिटॅमिन डी, कॅल्शियम ह्या सगळ्या डिफिशियन्सी किशोर वयापासूनच दिसून येतात. आता स्क्रीन टाइम वाढल्यामुळे त्याचा परिणाम डोळे, मेंदू यावर होतोच होतो. मुलींमध्ये सुद्धा बघा, खाण्याच्या ह्या चुकीच्या सवयी, व्यसनाधीनता, व्यायाम न करणे आणि केला तरी त्याचा अतिरेक, याच्यामुळे सुद्धा त्यांच्या आहारावर, त्याच्या शरीरावर, त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. सध्या शाळेत सुद्धा बघा, मी सांगितलं की अभ्यास आहे, ट्युशन्स आहे, ट्युटोरियल्स आहेत, असाइनमेंट्स आहेत, या सगळ्या गोष्टींचा इतका ताण आहे मुलांवर, त्याच्यामुळे अशा वेळेला त्यांची चिडचिड, त्यांना झोप न लागणे, सतत रागा करत राहणे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या दिसून येतात आपल्याला. आणि प्रसंगी ह्या सगळ्या गोष्टींचा अतिरेक झाला, अभ्यासात मागे पडायला लागली, तर ही मुलं नैराश्यालाही त्या मुलांना तोंड द्यायला लागते. त्यातूनच पुढे जाऊन मग मुलं व्यसनाच्या अधीन जातात. हे बघा, आपल्या मुलांची शारीरिक, मानसिक स्वास्थ्याची काळजी घेणं ही आपलीच आपलीच गरज आहे. आपणच घेतली पाहिजे. किशोरावस्थापासून ही बाल्यावस्थेपासून तारुण्याकडे नेणारा हा राजमार्ग आहे आणि तो सुखरूप आणि सुरक्षित करणं हे आपल्या पालकांच्याच हाती आहे. किशोरवयीन मुलांची मानसिकता समजून घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यांच्या वागणुकीतले बदल हे त्यांच्या हार्मोन इम्बॅलन्समुळे आहेत. हे त्या आपल्याला तर समजतच आहे. पण हे त्या मुलींना सुद्धा समजून सांगितले पाहिजे आणि आपणही समजून घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे त्यांना अगोदरच माहीत असलं, की हे सगळ्या हार्मोनमुळे होणाऱ्या गोष्टी आहेत, तर ते लोकं त्याला सामोरी व्यवस्थित जाऊ शकतात. त्यांची मेंटल स्टॅबिलिटी येते. टीव्ही, मोबाईलच्या, इंटरनेटच्या आहारी मुलं जाणार नाहीत, याची पालकांनी काळजी घेतली पाहिजे. त्यांच्या बदलत्या जगात आवश्यक असणारा इंटरनेट हा आहेच. त्यांना उपयोगी आपल्याला गरज आहेच. पण तरी पण ते त्या इंटरनेटवर काय बघतायत हे सुद्धा गरजेचं आहे. आपण पाहणं, आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. सध्या मुलांचा डॉमिनोज, पिझ्झा, कॅफे ह्याचं आकर्षण वाढलंयच. त्यात बेकरी प्रोडक्ट्स आहेत, केक्स, बिस्किट, स्वीट्स ह्याचं भर आहेच. पण त्यातून त्यांना पोषण मूल्य मिळत नाहीत. उलट अनावश्यक फॅट, रिफाइंड ऑइल ह्याचा अतिरेक होतोय. त्याचं आरोग्य बिघडतंय. मुलांमध्ये ओबेसिटीचं प्रमाण वाढतंय. हे जे आहे ना, हे आपण मुलांना समजून सांगितलं पाहिजे. आपल्याला हे माहित आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी मुलांना समजून सांगितल्या पाहिजेत. आणि त्या वयातच म्हणजे किशोरावयातच त्यांचा आहार हा सकस, संतुलित, बॅलन्स्ड कसा असेल हे याच्याकडे लक्ष देणं हे आपलंच काम आहे. आणि यातूनच पुढे जाणाऱ्या बीपी आहे, थायरॉइड आहे, लहान वयातच जर त्यांच्या आहाराकडे आपण लक्ष नाही दिलं, तर ओबेसिटीकडे जाणारी मुलं ही पुढे जाऊन बीपी, थायरॉइड, डायबिटीस ह्या आजारांना ह्यांच्या आजारांना तोंड द्यावं लागणार आहे त्यांना. म्हणून त्यांचं आयुष्य आहे, त्यांचं आरोग्य आहे, हे निरोगी असणं हे फार गरजेचं आहे. आणि निरोगी आरोग्य जगण्यासाठी त्यांचा आहार सकस, संतुलित कसा आहे
हे त्यांना आपण पटवून दिलं पाहिजे आणि त्यांच्या आहारामध्ये ते सगळ्या गोष्टी इन्क्लूड केल्या पाहिजे. आपली शतायुषी फॅमिली व्यायाम, योगा, सकस संतुलित आहार या आणि मानसिक आरोग्य यावर सातत्याने काम करत आहे. हे बघा, कोणतीही सवय मग ती चांगली असो वा वाईट, ही एका दिवसात कधीच लागत नाही. त्याच्यावर सातत्याने काम करायला लागतं. सातत्याने एक गोष्ट केली तरच त्याची सवय लागते. आणि म्हणूनच कौमार्यावस्थेपासूनच खाण्यापिण्याच्या गोष्टी किंवा व्यायामाच्या गोष्टी ह्या सगळ्या त्या वयापासूनच मुलांना आपण दिल्या पाहिजेत. व्यायामाचे सुद्धा तसंच आहे. हे बघा, की मुलांकडे वेळ नसतो मान्य आहे, व्यायाम करायला वेळ नाही मान्य आहे. पण त्यांच्या बिझी शेड्यूल मधून तासभर वेळ आपण सुद्धा काढला पाहिजे. त्यांना सुद्धा काढायला सांगितला पाहिजे. सकाळच्या मॉर्निंग वर्कआउट बॅचला धमाल गाण्यावर वर्कआउट करायला मुलांना नक्कीच आवडते. अहो, मोठ्यांना आवडते. मग लहान मुलं गाण्यांवर डान्स करणं, डान्स हा लहान मुलांना, कुमारांना अगदी आवडीच्या गोष्टी आहेत. मग त्या त्या गाण्यांवर डान्स करणं, त्या गाण्यांवर व्यायाम करणं हे मुलांना नक्कीच आवडते. आपल्या वर्कआउट बॅचवर 101 गाणी लावलेली असतात आणि त्याच्यावर मुलांना व्यायाम करणं खूप आवडेल. पालकांनी सुद्धा त्यांचे याच्यासाठी एन्करेज केलं पाहिजे आणि त्यातूनच त्यांची व्यायाम करायची आवड निर्माण होते आणि व्यायाम करायला उठल्यामुळे लवकर उठायची पण सवय लागते. म्हणजे लवकर उठल्यानंतर रात्री लवकर झोपायची सवय लागते. ह्या सगळ्या गोष्टी एकात एक त्यांच्या एक हळूहळू सवय लागून जाते. हार्मोन इम्बॅलन्समुळे झालेले स्ट्रेस आहे, नैराश्य आहे, चिडचिडेपण आहे, याच्यावर काम करण्यासाठी आपल्याला प्राणायाम मुलांच्या आचरणात कसं येईल हे बघायला पाहिजे. प्राणायामामुळे, योगामुळे एक मानसिक संतुलन राखलं जाते. बौद्धिक क्षमता वाढते, एकाग्रता वाढते, ही बूस्ट होते. हे मुलांना समजावून सांगितलं पाहिजे आणि मुलांना समजावून सांगितलं की नक्की ऐकतात. ओंकार जप आहे, स्तोत्र पठण आहे, यामुळे सुद्धा बौद्धिक क्षमता, कॉन्सन्ट्रेशन, मन स्थिर राहणं, मानसिक संतुलन ह्या सगळ्या गोष्टी मिळतात. हे मुलांना करायला आपण प्रोत्साहित केलं पाहिजे. मालतीताईंचा ओंकार जप रोज अटेंड करणारा अश्विनी मॅमचा मुलगा बघितला की याची जाणीव होते की मुलांना आपणच वळण लावलं पाहिजे. आपण वळण लावलं तरच मुलांना ते वळण लागतं. स्वतःवर काम करून लहान वयातच तसे संस्कार करणारे, आपल्या मुलांवर संस्कार करणारे पालक आपल्या मॉर्निंग फुएल स्टेशनवर आहेतच. माहेश्वरी डंके मॅडमचा मुलगा म्हणा, मुली म्हणा, किंवा अर्चिता मॅम असो, किंवा विजयकांत पाटील सरांची तन्वी आपल्या समोर आहे. अगदी लहानपणापासून ह्या सर्वांवरती जो मॉर्निंग फुएल स्टेशन किंवा शतायुषीचा जो इम्पॅक्ट आहे त्याच्यामुळे एक उत्तम व्यक्तिमत्व घडायला हे उपयोगी पडत असते. आपल्या भरपूर आपल्या अशी लहान मुलं आहेत, जी किशोरवयीन मुलं आहेत, ज्यांची मला नावही माहित नाहीत, अशी खूप मुलं आहेत जी शतायुषी फॅमिलीवर विश्वास ठेवून त्याच्यावर आपल्या स्वतःवर काम करतात. गोष्टी स्वरूपात वैद्यताईंची बोधकथा सुद्धा मुलांच्या कवळ्या मनावर जीवनमूल्यांची छाप टाकून जातात. प्रेम, दया, क्षमा, मुका प्राण्यांवर प्रेम करणं, इतरांना मदत करण्याची प्रवृत्ती, ह्या गोष्टींमधूनच मुलं शिकत असतात. आणि सर्वात महत्वाचं आहे की हे आपण मुलांना शिकवतोय कधी, जेव्हा ते आपण स्वतः आचरणात आणतोय तेव्हाच. कसं आहे, आपण म्हणतोय की युअर चाइल्ड इज व्हॉट यू आर, म्हणजे जसं तुम्ही आहात तसे तुमची मुलं घडत असतात. म्हणून ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, सकस संतुलित आहार म्हणा, व्यायाम म्हणा, प्राणायाम म्हणा, ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश आपण जेव्हा पालक आपल्या जीवनशैलीमध्ये समावेश करतो त्यावेळेला आपली मुलं सुद्धा एक लक बाय चान्स नाही तर ते एका ओघामध्ये आपले पालक करतायत म्हणून आपण एका योगामध्ये कंपल्सरी नाही होत. जसे आपले पालक करतायत म्हणून आपणही त्याच्या मागे मागे, म्हणजे जसं म्हणतं ना की मोठ्यांचं अनुकरण ही लहान मुलं करत असतात, तसंच आहे. जेव्हा आई वडील करतात तेव्हा मुलं सुद्धा मनापासून करतातच करतात. हेच मला सांगायचं की आपण आपल्यावर काम करताना, आपल्या मुलांवर काम करताना आपण अगोदर स्वतःवर काम केलं पाहिजे. स्वतः या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत, तरच आपली मुलं आपल्या मागोमाग येणार आहेत आणि आपल्याला फॉलो करणार आहेत. थँक्यू मॅम. ओके, चला एकदा जोरदार टाळ्या वाजवू आपण डॉक्टर नेहा मॅडमांसाठी. खूप महत्वाचा आणि असं तसं